माझा एक वेळ तर असं होतं की माझा कारखाना सुद्धा तोडला होता. राजन खातू सरांचं नाव घेईन. मुंबई इंडियन्स ऑफिशियल पेजनी पण मूर्ती ही पोस्ट केलेली. पण मला मी बनवलेला गणपती आहे मातीचा, तो फायनली दिसतो कसा हे बघण्यासाठी म्हणून मी एक गाळा घेतला होता. मला बघून सॅटिस्फॅक्शन वाटत होतं की माझी मूर्ती आहे. आणि ही मूर्ती जेव्हा मी बनवली 1.5 महिना साधारण लागला या मूर्तीला बनवायला. जय गणेश दोस्तों, तो कैसे हो आप सभी. द गणेश उत्सव पॉडकास्ट इज बैक विथ अ वेरी बैंग. हमारे साथ है आज अनिकेत दादा शिवाले, जो कि अपकमिंग स्टार है और ये साल उन्होंने काफ़ी धूम मचाई है गणेश उत्सव के मार्केट में. बहुत अच्छी अच्छी मूर्तियां उन्होंने बनाई हैं. तो आज हम उनसे बातें करेंगे, उनकी जर्नी के बारे में जानेंगे और उनके अपकमिंग प्लान्स के बारे में जानेंगे. तो पूरा एपिसोड ज़रूर देखना. अगर आपने लाइक, शेयर और सब्सक्राइब नहीं किया है तो जल्दी से लाइक, शेयर और सब्सक्राइब ज़रूर करें. आपको बहुत मज़ा आने वाला है. जय गणेश दादा. जय गणेश. कशा आहेत तुम्ही? एकदम मस्त. वेलकम टू द गणेश उत्सव पॉडकास्ट. दादा, तुमची जर्नी बाबत आम्हाला सांगा की तुमची हे मूर्तिकारांची जर्नी ही कशी स्टार्ट झाली आणि तुमच्या मनात कसं आलं की आपल्याला मूर्तिकार व्हायचं आहे. ॲक्च्युली मूर्तिकार व्हायचं असं डोक्यात नव्हतं, पण पहिल्यापासूनच एक असं होतं की आमच्या घरामध्ये शाळा होती गणपतीची. गावाला होती शाळा, अशी काही मुंबईला नव्हती. वडील पहिली गोष्ट म्हणजे पोलीसमध्ये. अच्छा. हां, तर तिथून सुरुवात आहे. कारण गणपतीची मूर्ती बनवायची म्हणजे त्याला शाडूची माती लागते. तर आपल्याकडे काय शाडूच्या माती वगैरे काही इथे अवेलेबल नव्हती माझ्याकडे तरी, कारण की एखाद्याच्या कारखान्यातून जाऊन माती घेऊन येणं म्हणजे काय साधी गोष्ट नाही. सो त्यावेळी पहिली सुरुवात झाली होती जेव्हा 3री-4थीला असताना मी चिकण माती आपली भेटते तशी, ती चिकण माती वगैरे आणून मी त्या गोष्टी मूर्ती बनवणं स्टार्ट करणं, या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर हळूहळू परत 7वी-8वीला जेव्हा माझा काळ होता त्यावेळी शाडू माती गावाला, जेव्हा आमच्या घरात गणपतीची शाळा होती तर तेव्हा येताना माती घेऊन यायचो आणि त्या मूर्त्या वगैरे बनवायला स्टार्ट करायचो. आई वडिलांच्या नकळत माती घेऊन येणं आणि मग त्या मूर्त्या बनवणं, अशी करून 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 सुरुवात झाली. पण असं कधी वाटलं नव्हतं की पुढे कधी एवढा आपल्याला चांगली मूर्ती बनवता येईल आयुष्यामध्ये. कारण की सगळ्या गोष्टी असतात, बॅलन्सिंग असतं, सगळं असतं. इव्हन असं ज्या आपल्या घरोघरी पारंपरिक मूर्त्या ज्या बनतात मातीच्या, त्यासुद्धा कधी असा विचार केला नव्हता की बाबा त्याही बनवू शकतो मी. पण ट्रायल केलं 2011मध्ये सुरुवात केली. आणि सुरुवात केल्यानंतर एक हे झालं की बाबा नाही, मला थोडंफार आकार देता येतोय गणपतीला. म्हणजे जो बेसिक आकार असतो जसा, की तशा पद्धतीचा आकार देता येतोय मला. तर मी सुरुवात केली. तर मला एक सतीश दादांनी गणपती बनवला होता, हेरम गणपती. तर तो बघून आहे ना मला एक हौस वाटली की अशी मूर्ती मला बनवता आली पाहिजे. तर ती बनवताना मी सुरुवात केली. भले त्या मूर्तीला बनवायला मला 11 दिवस लागले. अच्छा, 11 दिवस लागले. हां, साधारण 2 फुटाची मूर्ती होती. मुंबईत बनवली? मुंबईत माझ्या घरातच बनवली होती. मी बीडीचाईमध्ये राहिलाय. अच्छा. नायगावमध्ये बनवली. तर ती छान झाली, मला आवडली की बाबा मी भले सतीश दादांसारखं नाही, पण एक जवळपास तरी जाऊन काम करता आलं, ह्याचा एक हॅपीनेस. ना तर कधी पहिली मूर्ती बनवायचं तेव्हा कसं कुठल्या मूर्तीचा आज समजा बनवली, रात्री जाऊन चेक करायची तर त्याचा हात पडलाय किंवा पाय पडलाय. एक इतरांच्या मूर्त्या एवढ्या सगळ्या व्यवस्थित राहत आहेत, माझी मूर्ती का नाही राहते व्यवस्थित, हा प्रश्न नेहमी मनात असायचा. पण ती एक मूर्ती पहिली अशी झाली, किती सुंदर झाली, स्टेबल. त्याच्या आधी सुद्धा एक मूर्ती बनवलेली होती मी, ती अजूनही माझ्या घरात आहे. तिला 27 दिवस लागले होते बनवायला. ती आहे फक्त 1 फुटाची मूर्ती. 27 दिवस? हां, 27 दिवस. एवढं माहिती होतं की लोक मूर्त्या मातीच्या पोकळ बनवतात, पण त्या पोकळ कशा बनवतात, तर मला एवढं डोकं नव्हतं की छोटी मूर्ती असेल तर ती आपण भरवी बनवू शकतो. पण मी ती सुद्धा मूर्ती पोकळ बनवण्याचा प्रयत्न केला, म्हणून 27 दिवस लागले. असं झालं ती सुरुवात. मग त्याच्यानंतर मग मी थोडा कॉन्फिडन्स आला की बाबा मी बनवू शकतो. मग मी हळूहळू समजा शाडूच्या मातीच्या मूर्त्या लोकांच्या बनवायला लागलो. मी स्वतः घरी जायचो कोणाच्या, की
एक बनवण्याची संधी देऊ शकता का, किंवा त्यांच्याकडे बघून पण त्यांना असं वाटायचं की बाबा नाही, अनिकेत एवढी बनवतोय तर आमच्या घरातली पूजेची मूर्ती तर नक्कीच बनवू शकतो. लोकांनी पण विश्वासाने मूर्त्या द्यायला सुरुवात केली. मग सुरुवातीला मी पहिले 7 मूर्त्या बनवल्या होत्या 2013ला. घरगुती होत्या? घरगुती मूर्त्या. बीड जाईमध्येच आमचं 10 बाय 12ची खोली होती, त्याच्यामध्येच मूर्त्या बनवायला स्टार्ट केल्या. आम्ही स्वतः घरात 5 जण राहायला. त्याच्यात परत शाडूच्या मातीच्या मूर्त्या एक तर त्या सांभाळाव्या लागतात. मग थोडंसं आई वडील यांचा थोडासा सपोर्ट खूप चांगला, म्हणजे आई वडिलांचा सपोर्ट खूप चांगला होता. त्याच्यापासूनच मग मी पुढे हळूहळू मग दुसऱ्या वर्षाला परत 10 झाल्या. तिसऱ्या वर्षाला मग लोक, आजूबाजूची लोक बोलायला लागली, अरे एवढ्या चांगल्या मूर्त्या बनवतोयस तर तू बाहेर का नाही येतेस. मग तिथून सुरुवात झाली. आमच्या बीड जाईच्या जागा असायची बऱ्यापैकी जागा. आता बीड जाई तुटल्या आमच्या, पण त्या जागांमध्ये गणपतीचा कारखाना चालू केला. BMCच्या जागेमध्ये सुद्धा मूर्त्या बनवायला सुरुवात केली. BMCला सुद्धा खूप साऱ्या गोष्टी मी त्या फाईट केलेल्या आहेत की परमिशन हे ते. माझा एक वेळ तर असं होतं की माझा कारखाना सुद्धा तोडला होता लिटरली. म्हणजे BMCने कारखाना पूर्ण तोडला होता. पण माझ्या मातीच्या आतमध्ये मूर्त्या होत्या तेवढ्या फक्त त्यांनी हात लावला नव्हता, कारण की बाप्पा आहे शेवटी. तर मी कसं तरी करून त्या वर्षापुरतं हे झालं होतं, घेतलेलं त्यांनी दिलं. नंदू विचारे म्हणून एक आहेत, त्यांनी मला खूप मदत केली होती त्यावेळी. जेव्हा भक्तगण श्री गणेशाची मनोभावे सेवा करण्यास एकत्रित होतात, तेव्हा बाका अत्तराचा मधुर सुगंध हवेत दरवळतो. दैवी सुगंध अंतःकरणाला भक्तीने भरून प्रेम आणि आदराचे पवित्र वातावरण तयार करतो. बाका अत्तर, सुगंध प्रार्थनेचा. आणि पुढे जसं मग मी माझ्या बिल्डिंगच्या इथे परत आलो आणि प्रोफेशनली एक कारखाना जेव्हा चालू केला त्याच्या दुसऱ्याच वर्षाला, त्यावेळी माझं वय होतं 23 वर्ष. त्या 23व्या वर्षामध्ये मी पहिली ट्रॉली बनवली होती, जो म्हणजे लेबर कॅम्पचा शाहू लंबोदर. 2016 साली 17 साली मूर्ती बनवली होती ट्रॉलीवर. ती ट्रॉलीवरची सगळ्यात पहिली मूर्ती 19 फुटाची मूर्ती होती ती. आणि ती मूर्ती मी बनवली होती. त्याच्यानंतर मग परत शाडू मातीकडे वळालो. नंतर 2019ला विचार आला की आपली स्वतःची मूर्ती एक आता लोकांना दिसली पाहिजे, म्हणून मी गावी जाऊन साच्याचं काम करायला स्टार्ट केलं. शाडूच्या मातीची 15.5 फुटाची नवीन मूर्ती बनवली. त्याच्यानंतर बनवून सगळे होपफुली माझ्या जी कारखान्याची टीम आहे त्याच्यामध्ये माझे कलाकार मित्रसुद्धा आहेत स्वतः, त्यांच्यासोबत मी जाऊन मूर्ती बनवली. गावाला खूप मेहनत करून सगळ्या मुलांनी मेहनत केली होती. आणि नेमकं होप्सने ठेवले होते की बाबा 2020 मध्ये हंगामा करायचा आता. बट एक दुर्दैवाने लॉकडाऊन चालू झाला. बरोबर 2 वर्ष तिथे थोडी सगळ्यांचीच स्वप्न स्पॉइल झाली की फायनली आपल्याला वाटत नाही आता की गव्हर्नमेंटने रूल काढला की आता मूर्त्या मोठ्या बनवायच्याच नाहीत म्हणून. मग त्यांनी पुढे हळूहळू मग 20 गेला, 21 गेला. 22 मध्ये मला पुन्हा संधी आली. विजयनगरचा राजाने मला विचारलं की अशी आपली मूर्ती बनवायची आहे तर तुम्ही बनवाल काय. तर माझी जी डाय ठेवली होती गावाला ठेवली होती आणि मी ऑलरेडी शाडू मातीच्या मूर्त्या लोकांच्या घेतलेल्या होत्या. मग घेतलेल्या मूर्त्यांमधून आपण लोकांची जबाबदारी जर घेतलेली आहे तर आपण त्यांना मोठ्या मूर्त्या घेऊन आपण लोड नाही घेऊ शकत. बरोबर, कारण त्यांना त्यांच्या मनासारखं पण काम देता नाही येणार आणि तुम्हाला या ज्या मूर्त्या केलेल्या त्या सुद्धा व्यवस्थित पूर्ण करता नाही येणार. मग मी डिसिजन घेतलं की त्यांना सांगितलं नाही होणार म्हणून. ती आता आपण पुन्हा यावी 2024 मध्ये विजयनगर पुन्हा केला. आणि मग नंतर जसं जसं गेल्या वर्षी जसं तुम्ही पाहिलात 2023 मध्ये मी पुन्हा, मला एक मित्र आहे माझा प्रणव डांबरे म्हणून, त्याच्या ओळखीने परागदादाच्या जागेवरती तिकडे गणसंकुलमध्ये त्यांच्या टीमने खूप सहकार्य करून आपल्याला तिकडे जागा अवेलेबल करून दिली. आणि मला माझी फायनल मूर्ती, भले मला बोललो मला पैसे नाही मिळाले तरी चालतील, पण मला मी बनवलेला गणपती आहे मातीचा, तो फायनली दिसतो कसा हे बघण्यासाठी म्हणून मी
एक गाळा घेतला होता. सुरुवात केली. त्याच्यानंतर खारघरचा महाराजा म्हणून एक मंडळ आहे, त्या मंडळाने संधी दिली, तो त्यांनी गणपती बुक केला, जो बनवलेला मी होता तो. त्यांचे आभार मानतो मी, कारण तिथून माझी सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर मग बरीच मंडळं झाली. कामाडीपुराचा चिंतामणी, तो एक फर्स्ट उभा गणपती माझा सक्सेसमध्ये मोठा नाव गणपती कोरलं होता. गेलं, की बाबा भले त्यावेळी नाव माहिती नव्हतं कोणाला की अनिकेत शेवाळेची मूर्ती आहे म्हणून, पण मला बघून सॅटिस्फॅक्शन वाटत होतं की माझी मूर्ती आहे थोडक्यात. आणि त्याच्यानंतर मग अजून ठरवलं यावर्षी, बोललं अजून आपल्याला छान मूर्ती बनवायची, म्हणून 2024ला आपण पुन्हा काम चालू केलं. मग त्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा मूर्त्या बनवलेल्या, त्या तुम्ही बघितल्यातच. त्याच्यामध्ये माझी म्हणजे खेतवाडीचा लंबोदर, परेलचा सम्राट, खारघरचा महाराजा, विद्याविहारचा लाडका, अशा सोबत बरीच मंडळं आहेत अजून. आता प्रत्येकाची नावं नाही घेऊ शकत, बट चांगल्या मूर्त्या बनवल्यात आपण अद्यापपर्यंत. बरोबर. अजून पुढे खूप साऱ्या मूर्त्या बनवायची इच्छा आहे. बाकी आता बाप्पाची कृपा. जर्नी तर दादा तुमची खूप इन्स्पिरेशनल आहे. म्हणजे लहानपणापासून जे तुम्ही चालू केलंय, स्टार्ट केलंय बरोबर. मूर्ती घडवायचं, ते आतापर्यंत, म्हणजे आता तुम्हाला सक्सेस भेटलं, तर इट्स अ बरोबर. लॉंग जर्नी. बरोबर आहे. नथिंग इज इझी, इट बरोबर कम्स आहे. लाईक इट टेक्स टाइम. बरोबर. तर दादा, अपार्ट फ्रॉम मूर्तिकार, म्हणजे मूर्तिकार तर तुम्ही 2-3 महिने जे पण तुमचा कारोबार चालतो बरोबर आहे. गणपतीत, ते बरोबर. चालतो. बट अपार्ट फ्रॉम मूर्तिकार, अपार्ट फ्रॉम मूर्ती मेकिंग, व्हॉट इज युअर कोर बिझनेस? म्हणजे वर्षभर जे टाइम असतो, अपार्ट फ्रॉम गणेश उत्सवाचे हा, हा, 2-3 हा. महिने गेले, तर तुम्ही बरोबर. वर्षभर तुमचा काय कारोबार असतो? ऍक्च्युली गणेश मूर्ती बनवणं माझा छंद आहे. अच्छा. त्याच्यामध्ये मला काय पैसे मिळतात किंवा त्याच्यामध्ये किती काय इन्कम आहे हे मला काहीच माहिती नाही अद्यापपर्यंत. तरी मला असं नाही झालं की गणपतीच्या ह्याच्यातून आपल्याला 4 पैसे मिळतील म्हणून आपण मूर्ती बनवूया. जी मूर्ती बनवायची ती छानच व्हायला पाहिजे. मंडळाने किती पैसे दिले ते माझ्यासाठी मॅटरच नाही आहेत, पण जी मूर्ती मी बनवणार ती मूर्ती सुंदर झाली पाहिजे. लोकांसाठी, म्हणजे लोकांना तर ती आवडलीच पाहिजे, बट एक फॅक्ट काय की मला ती सुंदर वाटली पाहिजे, तर लोकांना चांगली वाटेल. सेल्फ सॅटिस्फॅक्शन. येस. आणि हा एक छंद म्हणून बघतो मी. पण याच्या व्यतिरिक्त माझं वर्षभर सिलिकॉन स्टॅच्यूचं काम असतं. सिलिकॉन स्टॅच्यूज, वॅक्स स्टॅच्यू, सिलिकॉन स्टॅच्यू जे म्युझियममध्ये बनवले जातात. म्युझियमला मी सप्लाय करतो. लोणावळा वॅक्स म्युझियम, परत राजस्थानला आहेत, उदयपूर वॅक्स म्युझियम आहे, परत जयपूर वॅक्स म्युझियम आहे, आता परत महाबळेश्वरमध्ये एक सुद्धा आहे, त्याचं पण काम चालू आहे. अजून एक आता जैसलमेरला म्युझियम चालू आहे, त्याचं काम चालू होईल आता. सो असे. आणि याच्या व्यतिरिक्त फॅमिलीज, म्हणजे आता सध्या ट्रेंड आलं आहे खूप की लग्नामध्ये वगैरे स्वतःच्या आईवडिलांचे स्टॅच्यू बनवून घेतात. साऊथ साईडची पब्लिक खूप आहे जास्त, आपल्याकडे फार अजून कमी आहे ती गोष्ट. आतापर्यंत महाराष्ट्रात 4 स्टॅच्यू गेलेत, पण याच्या व्यतिरिक्त जवळपास 52 ते 53 स्टॅच्यू माझे जे गेलेले आहेत ते साधारण साऊथ साईडलाच गेलेले आहेत. म्हणजे तेलंगणा. हा, ह्युमन फिगर, टोटल फुल. एक स्टॅच्यू अमेरिकेला सुद्धा गेलेला आहे. हा, युनायटेड स्टेट्स ऑफ युनायटेड स्टेट, येस, कॅलिफोर्निया. सो ते काम मेन आहे आपलं, म्हणजे बिझनेस सोर्स म्हणून. बरोबर. बाकी आहे तर बाप्पाच. त्याच्यामुळेच हे काम मिळालेले आपल्याला. बरोबर. जवळपास किती वर्ष झाले दादा या सिलिकॉन बिझनेस मध्ये? 4.5 वर्ष. 4.5 वर्ष. एक साधारण जेमी सेल्मॉन म्हणून एक आर्टिस्ट आहेत लंडनला, तर त्यांचं मी ह्याच्यावरती जेव्हा लॉकडाऊन चालू होतं तेव्हा मी त्यांचं एक हे बघितलं होतं, क्लासेस, ऑनलाईन क्लासेस अटेंड केले होते. साधारण तेव्हा एक फी, म्हणजे त्यांनी सेमिनार चालू केला होता, फक्त 1 आठवड्याचंच हे होतं. तर बोललो आपल्याला काहीतरी आहे ना वेगळं करायचं आहे. गणपती बाप्पाचं तर काम मला आहेच, पण एक बेसिक गोष्ट नको, काहीतरी तुमच्याकडे वेगळं असं काय काम आहे. तर मला काहीतरी वेगळं करायची इच्छा होती. एक प्रॉपर स्टुडिओ माझं ड्रीम आहे. प्रॉपर स्टुडिओ ह्या गोष्टी तेव्हा ड्रीम होता, आज माझं ड्रीम आहे, कम्प्लीट आहे. पण ते मला तसं करू नये ना, कारण गणपती मूर्तिकाराकडे ना आपल्याकडे कलेला दुय्यम दर्जा दिला जातो, सगळ्यात महत्वाची गोष्ट. बरोबर.
तिथे लोक पैशाची किंमत करतात. आणि स्पेशली गणपतीच्या क्षेत्रामध्ये तर बघाल तर ह्या गोष्टी सर्रास होतात. काही मंडळं खूप चांगली आहेत की जेणेकरून तुम्हाला खूप सपोर्ट असतो, पण काही मंडळं त्याला अपवाद आहेत. म्हणजे सर्वजणच तुम्हाला काय याच्यामध्ये हे करते असं नाही आहे. बरोबर. प्रत्येक जण तुम्हाला त्याच इंटेन्शनने बघतोय असं नाही आहे. ज्याच्या त्याच्या मेंटॅलिटीवरती आहे की बाबा या वर्षाचा गणपती बसला ना बस झालं, पुढच्या वर्षाचा गणपती बघता येईल, कसं काय वगैरे ते बघता येईल. या गोष्टी अशा खूप साऱ्या मॅटर आहेत. काही पर्टिक्युलर असं कोणाचं मंडळाचं आपण नाव नाही घेऊ शकत, बट आहेत गोष्टी खूप. तर दादा, आपण या फील्डमध्ये आहात मूर्तिकारांच्या क्षेत्रामध्ये, तर या क्षेत्रामध्ये तुमचे इन्स्पिरेशन कोण आहेत? तसे आहेत खूप जण, पण मी प्रामुख्याने नाव घेईन म्हणजे अण्णा तोंडवळकरांचं आणि भालचंद्र गाणार दादांचं तर मी नाव प्रामुख्याने घेईन. कारण की माझा भाऊ आहे मोठा, म्हणजे माझ्या काकांचा मुलगा जो आमच्याकडे घरीच राहतो. पहिला म्हणजे जेव्हा तो मुंबईला आला तेव्हा विजय खातू सरांच्या कारखान्यात तो एक ॲज अ पेंटर जॉब म्हणून करायला होता. त्याच्यानंतर हळूहळू त्यांनी विजय सरांनी त्याला आखणीचा जॉब दिला. तर जेव्हा मी त्याच्याबरोबर जायचो, महेश नाव त्याचं, महेश शेवाळे, त्याच्याबरोबर जायचो मी. तर तेव्हा त्याला बघून मग मी त्याच्याबरोबर जायचो तेव्हा मी लहान होतो फार. तर त्यांनी मला मग महेश पेंटरचा भाऊ मला ओळखायचे त्यावेळी. महेश पेंटर. राजन खातू सरांच्या नंतर तो वर्कशॉपमध्ये कामाला लागला. तेव्हा आमचे खूप सारे मित्र होते, मी होतो, परत मी तर लहान होतो फार. आणि तसे इन्स्पिरेशन मग भालचंद्र दादांबरोबर का, कारण की भालचंद्र दादा मला सुरुवात कुठे झाली तर बाबा उंदीर रंगवण्यापासून सुरुवात. उंदीर रंगवायचा सुरुवात. मग त्याच्याबरोबर उंदीर रंगवायचं कसं, त्याच्यानंतर गणपतीला शेडिंग करताना पाईप लागला नाही पाहिजे याची जबाबदारी भालचंद्र दादा स्वतः शेडिंग करायचे, सोबत पाईप पकडायला मागे मी असायचो. मग मातीचं काम करायला उडीसावरून एक आर्टिस्ट यायचे, मग ते कसे काम करतायत, त्याच्यामध्ये प्रकाश दादा झाला, मनोज दादा झाला, परत सतीश दादा, भालचंद्र दादा दोघं जण तर आहेतच नो डाऊट. परत राजन खातू सर, त्यांच्याबद्दल तर नो डाऊट. एक मूर्तिकारांमधला राजा माणूस म्हणून कोणी विचारलं ना मला तर मी राजन खातू सरांचं नाव घेईन. अच्छा. हो, कारण की डाऊन टू अर्थ व्यक्ती. आणि कारण की विजय खातू सरांचं नाव कोण ओळखत नाही असं विषयच नाही. त्यांचे छोटे बंधू म्हणजे राजन खातू सर, पण त्यांनी एक स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं या कलेमध्ये. आणि त्यांच्याकडूनच आम्ही इन्स्पिरेशन घेऊन बाबा आपल्याला पण मूर्ती आली पाहिजे, सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. पुढे टप्प्याटप्प्याने आम्ही करायला लागलो. त्याच्यामुळे मी भालचंद्र दादांचं नाव घेईन आणि अण्णा तोंडवळकरांचं नाव असं याने घेईन की जेणेकरून मी ज्या एरियात राहतो, नायगावमध्ये, दादर नायगाव, तिथेच अण्णांचा कारखाना आहे. अण्णा दुसरा कुंभारवाड्याचा मागी गणेशोत्सवची मूर्ती बनवतात. बरोबर. आणि एक दादरचा लंबोदर सुद्धा तेच बनवायचे. पहिले असे 2 मूर्त्या ते बनवायचे मागीमध्ये. तर मी सोबत त्यावेळी त्यांच्याकडे राजू शिंदे पण मदतीला यायचे त्यांच्याबरोबर, अण्णांबरोबर. बघता मग मी त्या शिकायचो की बाबा हे नक्की काय करतात, कारण मला शिकण्याची आवड होती फारच, अजूनही आहे. सो त्या गोष्टी करता मला ते वाटायला लागलं की मला सुद्धा हे आलं पाहिजे, मला सुद्धा हे जमलं पाहिजे. तर अण्णांची स्पेशालिटी अशी होती की अण्णा फक्त मातीकाम नाही करायचे, अण्णा गॅरेजचं काम सुद्धा करायचे, अण्णा मातीकाम पण करायचे. अण्णा स्पेशली जॉब म्हणजे डायरेक्ट जॉब करायचे प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये. अच्छा. विदाउट डाय. ते मला खूप आवडायचं. मातीकाम तर करतायत सगळेजण, पण डायरेक्ट जॉब म्हणजे असा जॉब आहे की तिथे म्हणजे तुम्हाला चुकीला माफी नाही. एकदा जे झालं ते झालं, फायनल आहे ते. बरोबर. कारण आतमध्ये तुम्ही कापड जर तुम्ही समजा कटिंग करताय तर तो आतमध्ये सांगाडा कट होणार.
सो तुम्हाला जे काही करायचं आहे ते डोकं लावूनच करायचं आहे. आणि तशीच मग अण्णांनी त्याच्यानंतर मला कळालं की अण्णा तोंडवळकर आहेत. अण्णांनी 12 वर्ष गणेश गल्लीची मूर्ती बनवली. मग त्या गोष्टी बघून 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 आहे ना, मी स्वतः मला तयार केलं की मला मातीच्या मूर्तीच्या बरोबर सोबत पीओपी डायरेक्ट जॉब पण करता आला पाहिजे. तर मी अण्णांकडून इन्स्पिरेशन घेऊन थोडं त्यांची मदत घेऊन स्वतः माझ्या स्वखर्चाने, मला काही कुठे ऑर्डर वगैरे काही नव्हती, मी गेलो गावाला माझ्या आणि तसंच डायरेक्ट जॉब इथून मुंबईवरून सगळं मटेरियल घेऊन गेलो होतो. मला आयडिया नव्हती की ते गावाला मिळेलच असं नाही. बरोबर. सो त्यांच्याकडून ते सगळे त्यांचे काही फोटोज होते, त्या फोटोजवरती थोडा स्टडी करून एक गाणं असं एडिट करून की एक बोलतो ना आपण की यार आपल्याला काहीतरी आलं पाहिजे यार, मोटिवेशन बाप्पाचं असं एक गाणं ते एडिट करून वगैरे ते बघत राहायचो एनी टाईम. तर ते मला खूप तिथून ते स्टार्ट झालं की मला हे करायचं आहे. मग ते जाऊन मी तो गणपती गावाला बनवला. तेव्हा सोबत माझ्या मामाचा मुलगा, असे 2-3 जण आणि माझं वय वर्ष त्या वर्षी 22 वर्ष वय होतं. फक्त 22 वर्ष. आणि ही मूर्ती जेव्हा मी बनवली 1.5 महिना साधारण लागला या मूर्तीला बनवायला. आणि जेव्हा मी अण्णांकडे गेलो फोटो दाखवायला, त्यांच्यासाठी मी तो फोटो काढून घेऊन आलो होतो. त्यांना मी बनवली मूर्ती, तुमच्या डायरेक्शनने बनवली मूर्ती. तेव्हा तिकडे सगळ्या मूर्तिकारांची बैठक बसली होती. त्यावेळी त्यांनी मला तिकडे सगळ्यांसमोर म्हणजे एक हे केलं की बोलतात ना यार, शाबासकी दिली सगळ्यांसमोर. ती एक प्राऊड फील की बाबा, एक म्हणजे मला ती एक गोष्ट आठवणीत आहे की वयाच्या 22व्या वर्षी मी अशी मूर्ती बनवली ना, त्याच्यामुळे मला अण्णांसारख्या एवढ्या मोठ्या कलाकाराने मला शाबासकी दिली. किती फुटाची होती मूर्ती? 13.5 फूट. आणि गावी बनवली होती. हँड जॉब. आताही ती मूर्ती आहे. आता ती मूर्ती एक माझी सुरुवात म्हणून मी त्या मूर्तीकडे बघतो, म्हणून आता मी तिकडे बाप्पाचं मंदिर बनवलं गावाला. कुठलं गाव आहे? कणकवली, फोंडाघाट माझं गाव आहे. सो तिकडे मी आता येता जाता तिकडे लोक बरीच जण पाया पडतात वगैरे. पण मी एक मला आर्ट म्हणून मला एक गणेश मूर्ती बनवणं म्हणजे एक मूर्तिकार हा पार्ट खूप नंतरचा झाला. पण मी ॲज अ गणेश भक्त म्हणूनच बघतो अजून पण गणपती बाप्पाकडे. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी पावित्र्यानेच आपल्याकडे हे केल्या जातात. म्हणजे कारखान्यात सुद्धा आत्ता पण जसं ड्रिंक ह्या गोष्टी मला कारखान्यात बिलकुल नाही चालत. मी स्वतः ड्रिंक करत नाही, वर्करला पण नाही एंट्री. कोणी करायचं असेल तुम्हाला तुमच्या वर्कशॉपच्या माझ्या बाहेर जायचं, तुम्ही काय करायचं ते करू शकता. माझ्या कारखान्यात नाही चालणार ही गोष्ट. कारण आपण जर समजा त्याचं पावित्र्य नाही जपलं तर कारागिरांना आपण बोलू शकत नाही ना. आता कोणी असे असतात की बाबा, पार्टीला पण सांगतो कोणाला राग आला असेल तरी चालेल, पण तुम्ही ह्या गोष्टी करून इथे पार्टीने येऊन इथे माझ्याबरोबर ड्रिंक करून बोलू नका कोणी. कारण की मी देवाचं काम करतोय. 2 महिने तरी मी देवाचंच काम करतोय. त्याच्यानंतर तुम्ही माझ्यावर ड्रिंक करून येऊन बोला ना तर काही करा. पण जेव्हा आता सध्या बाप्पाचं काम चालू आहे ना, तर त्याच्यामध्ये कुठे या गोष्टी नको. त्याच्यामुळे प्रामुख्याने या गोष्टी टाळतोच. आता तुला अण्णा तोंडवळकरांचा तर हा विषय सांगितलाच मी की त्यांच्याकडे म्हणजे अजून पण म्हणजे मी कुठली मूर्ती बनवली तर अण्णांना आता यावर्षी एक बरं वाटलं, अण्णा स्वतः माझ्या कारखान्यात आले होते यावर्षी. आकाशकडे गेले होते, आकाश तिरमलकडे गेले होते. परत निखिल खातूकडे गेले होते. ते जेवढ्यांना ओळखतात तेवढ्यांच्या कारखान्यात ते जाऊन आले. त्याच्यासोबत अण्णांसोबत निलेश दादा होता. जेव्हा माझ्या कारखान्यात आले आणि फर्स्ट माझ्या मूर्तीचं आगमन होतं दुसऱ्या दिवशी, अँटॉफिलचा महागणपती, त्या गणपतीचं 18 तारीखला आगमन होतं. अण्णा 17 तारीखला आले होते. तर त्यांनी बघितलं, त्याच्यामधले बारकावे सांगितले, त्याच्यातल्या काही चुका सांगितल्या. इथे तू चुकलायस, त्या सुधार. त्या चुका ज्या सांगितल्या, ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी लक्षात ठेवून मी केलं. पण मला प्राऊड वाटलं की बाबा अण्णा माझ्याकडे आले, आपल्या कारखान्यात आले. कारण आपण ज्यांना इन्स्पिरेशन मानतो आणि ते आपल्याकडे जेव्हा येतात तेव्हा खूप मोठी गोष्ट असते. कारण एक काळ असा होता की मी त्यांच्याकडे जायचो, ते आपल्या कारखान्यात आले तर मला एवढं बरं वाटलं की लाईक नाही,
खूप बरं वाटलं, म्हणजे सुंदरच. त्यांना नंतर मग आम्ही नंतर नेऊन सोडलं. बट या वर्षी अशी अण्णांची भेट झाली. खूप वर्षांनी मी अण्णांना भेटलो. साधारण मला वाटतं 2-2.5 वर्षामध्ये भेट नव्हतीच झाली होती, कारण ते गावाला वगैरे असतात तिथे. आणि भालचंद दादांचं म्हणाल तर भालचंद दादांचं तर काय सांगायलाच नको तुम्हाला. भालचंद दादांनी पण गणेश गल्लीची मूर्ती बनवली, सतीश दादा सोबत होते त्यावेळी. पण लास्टच्या ह्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये मला त्यांना भेटता नाही आलं. तो एक खेद आहे मनामध्ये की दादांसोबत मला, कारण की मी माझ्या स्ट्रगल लाईफमध्ये खूपच त्यावेळी जास्त बिझी झालेलो. इवन मला भालचंद दादांचं साधारण हे त्यांचं असं झाल्यानंतर जवळपास आहे ना 4 ते 5 दिवसांनी कळालं की त्यावेळी मी गावी होतो. त्यावेळी मला जाता नाही आलं. आणि विजय खातूंशी तर नो डाऊट, त्यांचं तर नो डाऊट ते एकदम असे स्पष्ट एक हे होते, म्हणजे आयकॉन, मूर्तिकार आयकॉन, नो डाऊट. मूर्तिकार. हां, त्यांचं नाव म्हणजे माझी एक अशी मनात माझ्या खंत आहे की मला त्यांचा सहवास जास्त भेटला नाही. आय मीन भेटलाच नाही. म्हणजे एक वेळ अशी एक किस्सा आहे की सर्व मूर्तिकार सोबत बसले होते, म्हणजे राजू शिंदे होते, परत बरेच विपुल जाधव, परत अजून बरेच जण होते थोडक्यात. तर त्याच्यामध्ये मी उभा होतो. त्यांना हे माहिती पण नव्हतं की हा असा मूर्तिकार, कारण मी तेव्हा काय एक वर्कशॉपमध्ये जाणं म्हणजे एक थोडक्यात गणपतीच्या माहेरघरात जाणं. बरोबर. तर मी पाठीमागे स्वामींचा मठ आहे, बरोबर, वर्कशॉपच्या मागेच आहे. तर मी मठात गेलो होतो. मठात येता बोललो उभं राहूया. तर मला एक्झॅक्टली मी हे कशासाठी उभं राहिलो होतो, कारण माझ्याकडे ना त्या वर्षी गणपती आला होता ट्रॉलीवरचा बनवण्यासाठी. तर मला आयडियाज घ्यायच्या होत्या. मी पूर्ण कारखाना फिरत होतो. साधारण 2016ची गोष्ट. काय आहेत, कुठल्या मूर्त्या आहेत, आणि मी सगळ्या मूर्त्या तेव्हा महागणपतीची तर विशेषचं काम चालू होतं बांधणीचं त्यावेळी. ते बनवत होते ती मूर्ती. आणि त्यावेळी अशीच बैठक बसली होती सगळेजण इथे. तर त्याच्यामध्ये राजू शिंदे बोलले होते की उद्याचा युवा मूर्तिकार उभा आहे बाजूला तुमच्या. तर ऍक्च्युली राजू शिंदेची आणि माझी ओळख कशी, ते पण अण्णांकडे यायचे. तर एक माझे असे एक कलिग्स आहेत, तर त्यांनी त्यांना बोलले होते की शिष्य घेतोस का एक बनवायला त्यावेळी. पण त्याच्यानंतर एक काय झालं की म्हणजे राजू शिंदे त्यांच्या कामात बिझी झाले. पण एक तेव्हाचा किस्सा, तर राजू शिंदे मला चांगले ओळखतात. बाकी मूर्तिकारी क्षेत्रामध्ये आकाश तिरमल, इवन प्रथमेश घाडगे खूप चांगला मित्र आहे माझा, नो डाऊट. आणि सतीश दादा, या लोकांशी चांगले संबंध आहेत. बाकी बरेच मूर्तिकारांचं नाव ऐकून आहे. अरुण दत्ते आहेत, कृणाल पाटील आहेत. कृणाल पाटीलांशी कधी संपर्क येण्याचा कधी संबंध नाही आला आजपर्यंत, पण लवकरच इच्छा आहे भेट व्हावी आपली. परत अरुण दत्ते आहेत, ते तर ते आपल्या म्हणजे गणसंकुलाच असतात. बट कधी अशी भेट नाही झाली, समोरासमोर भेट नाही झाली. पण हे मित्रवर्ग जसा आहे, कारण आपल्यापेक्षा वयाने मोठे आहेत. आता आकाश तिरमल आहे, परत हे ह्या आमच्या एजची सगळी मुलं आहे आम्ही. सो गुड फॅमिली ॲट गणसंकुल. तर दादा आपण आता तुमचे जे बेस्ट मूर्तीज होत्या, म्हणजे गणपती बाप्पा सर्व बेस्टच असतात. बरोबर आहे, अगदी 100%. वी कॅन नॉट कम्पीट. बरोबर. बट एक असताना की एक ट्रेडमार्क मूर्ती म्हणून एक मूर्तिकार, सर्व मूर्तिकारांची ना ट्रेडमार्क म्हणून एक मूर्ती असते. स्टुडिओ विजय खातूची चिंतामणी आहे, बरोबर आहे. आता सिद्धेश दादाची चंदनवाडी आहे, कृणाल पाटील दादांची खेतवाडीचा राजा आहे. तर तशीच आता म्हणजे आपण वार्ता करूया की खेतवाडीचा लंबोदर. ह्या वर्षी तुम्ही खेतवाडीचा लंबोदर केला, 32 फुटाची मूर्ती. 32 फुटाची मूर्ती, त्याच्या मागे काय प्रोसेस होतं, म्हणजे स्केच बनवलं होतं, नाही बनवलं होतं, काय त्याची जर्नी आम्हाला सांगा. कारण ती मूर्ती या वर्षी खूप व्हायरल झाली. तो जो कॉन्सेप्ट दिलेला तुम्ही T20 वर्ल्ड कपचा, बरोबर आहे. आणि T20 वर्ल्ड कप आताच इंडिया जिंकली आहे, म्हणजे जास्त वेळ नाही झालेला आहे, वर्षभर झालेला, आणि तोच कॉन्सेप्ट आपण आणला आणि वेगळ्या पद्धतीने तो आकार केला तुम्ही. तर स्टोरी सांगा खेतवाडीच्या लंबोदरची. ऍक्च्युली ही मूर्ती जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा मी मला
असं झालं की मी गावावरून येत होतो, तर येता येता मला कॉल आला की असं असं खेतवाडी मंडळातून बोलतोय आम्ही, तर आम्हाला तुमच्याकडे मूर्ती बनवायची आहे म्हणून. पहिली गोष्ट मी बाप्पाला आभार बोललो की मूर्तीची ऑर्डर येऊन द्या अथवा नको येऊन दे, पण हा कॉल आला तेच मला खूप आहे. तिथून सुरुवात झाली. मी आलो इकडे. आल्यानंतर त्या लोकांनी बसवलं वगैरे सगळं, आणि त्याच्यामध्ये 2-3 मूर्तिकारांचं नाव त्यांनी सजेस्ट केलं होतं की आम्ही जिथे आम्हाला पटेल तिथे आम्ही घेणार म्हणून मूर्ती. तर ठीक आहे, काही हरकत नाही. तर मी त्यांना बोललो होतो, त्यांनी एक पर्टिक्युलर अमाऊंट सांगितली होती, त्या अमाऊंटमध्ये आम्हाला मूर्ती बनवायची आहे म्हणून. ठीक आहे, काही हरकत नाही बोललो. माझी तर इच्छा होतीच की बनवायचीच आहे मला मूर्ती. मुंबई इंडियन्स ऑफिशियल पेजनी पण मूर्ती ही पोस्ट केलेली. खूप मीडिया चॅनल्समध्ये पण ही मूर्ती आली, कारण एक कनेक्ट आहे इंडियाचं म्हणजे आणि क्रिकेटचं आणि बाप्पाचं एक खूप मोठं कनेक्शन आहे. तर या मूर्तीची स्टोरी आम्हाला सांगा की म्हणजे स्केच बनवली होती की नाही बनवली होती, कशी ही मूर्ती घडली आणि चॅलेंजेस काय आले या मूर्त्या म्हणजे केल्या तुम्ही. ॲक्च्युली खेतवाडीची मूर्ती ज्यावेळी आली, मला फर्स्ट कॉल आला ज्यावेळी मी गावावरून येत होतो, तेव्हा फर्स्ट कॉल आला की असं असं खेतवाडीच्या मंडळातून बोलतोय म्हणून. तर ते जेव्हा ऐकायला झालं तेव्हा ते ॲक्च्युली मी खूप शॉक झालो की मला खेतवाडीचं काम करायला मिळण्याची संधी मिळते फायनली, मला असं वाटतंय. बाकी बाप्पा नोच. पण नंतर त्यांनी मला ते सगळ्या गोष्टी मी इथे आलो, त्यांनी मला दाखवलं सगळ्या गोष्टी की बाबा असं असं आहे, अशी अशी आम्हाला मूर्ती बनवायची. पण ती अशी असणार आहे की वर्ल्ड कपची थीम आहे. वर्ल्ड कपची थीम बोलल्यानंतर माझ्या डोक्यात प्रश्नमंजुषा, कारण की माझा एक कॉन्सेप्ट आहे, मी म्हणजे एक सांगतो, मला गणपती आहे ना पारंपरिकरित्या ठेवायला आवडतो. म्हणजे त्याला कुठे गणपतीला छाडछाड नाही झाली पाहिजे. तुम्ही हनुमान रूप बनवता, विठ्ठल रूप बनवता, सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण गणपती हा गणपतीसारखाच दिसला पाहिजे. मी फक्त एवढंच बोललो. तर त्यांनी मंडळाने मला एक म्हणजे त्यांच्यामध्ये एक विनायक म्हणून मित्र आहे माझा तो, पण त्याने एक स्केच दाखवलं मला की असं असं या स्केचवरती आपल्याला मूर्ती बनवायची आहे म्हणून. मी बोललो ठीक आहे, काही हरकत नाही. पण त्याने एक त्याच्यामध्ये अशी गोष्ट दाखवली होती की ते उंदीर मामा जो आहे ना, तो ट्रॉफी घेऊन उभे आहे. तर ती गोष्ट मला आवडली की त्याने कुठे असं गणपतीला असं कुठे डिस्टर्ब नाही होत आहे. बरोबर आहे. बाप्पाच्या जागी सेट आहे, परफेक्ट आहे. तो कुठे त्याला म्हणजे त्याचा ट्रॉफीशी काही संबंध नाहीये. ट्रॉफी एक थीम आहे, हे त्याच्यामध्ये स्पष्ट दिसते. बाकी गणपती बाप्पाच्या ठिकाणी उभा आहे. ते बघून मी माझ्या मनात चित्र बनवलं की हे बोललो आपल्या बॉडीमध्ये जर बनवलं. मी ॲक्च्युली पहिली छोटी बॉडी बसवण्याचा विचार केला होता. माझी एक 15.5 फुटाची बॉडी आणि एक नवीन आता बनवली 17.5 फुटाची. पण बोललो मी माझ्या मनात चित्र केलं, आपल्याकडे एकच उभी मूर्ती आहे, तर मला बोललो हिला नवीनच बॉडी वापरायची आहे, मोठा गणपती, ह्यूज. तर मंडळाने काही असं काही कॉम्प्लिकेशन्स ठेवलं नव्हते की आम्हाला असंच हाईट पाहिजे किंवा तसंच पाहिजे. मंडळाने सांगितलं की तुझ्यावरती आहे, तू जे काय देशील ते फक्त बेस्ट दे, एवढंच कर. कारण आम्ही ज्या एक्सपेक्टेशननुसार तुझ्याकडे आलोय त्या फक्त आमच्या पूर्ण कर. ठीक आहे बोललो, काही हरकत नाही. मी काम चालू केलं, मूर्ती वगैरे बनवायला स्टार्ट केली, सगळं झालं, खूप छानरित्या झालं. मंडळाने सुद्धा खूप सपोर्ट केला. खरंच खूप चांगलं मंडळ आहे. त्या मंडळामध्ये खूप सारे मित्र आहेत आता माझे. पण सगळ्यांनी मेहनत घेतलेली आहे मुलांनी, कारण की त्या फक्त काही गोष्टी लोकांना खेतवाडीचा लंबोदर सगळ्यांनी बघितला, पण त्याच्या ज्या काही आतल्या गोष्टी आहेत ना, त्या फक्त मंडळवाल्यांना, ते पण काही मुलांना आणि फक्त मला त्याच म्हणजे तेवढ्यांनाच माहिती आहे की ॲक्च्युली त्या मूर्तीमध्ये काय एक गोष्ट होती अशी की त्याने खूप म्हणजे रात्रभर लिटरली मी झोपलो नव्हतो. अच्छा. म्हणजे गणपतीचं काम तर माझं फायनल झालेलं होतं, सगळं आखणीचं काम फायनल झालं होतं. मंडळाने अक्षरशः आदल्या दिवशी मीटिंग लावली होती की अनिकेतला विश्वास द्या करून की आपण ही मूर्ती घेऊन जाऊ शकतो. त्याच्या मागचं रिझन आहे की मंडळाची ट्रॉली फक्त 7x8ची होती. 7x8ची ट्रॉली म्हणजे जवळपास गणपती
या साईडने 1.5 फूट बाहेर, या साईडने 1.5 फूट बाहेर. आणि या ट्रॉलीवरती फक्त आजपर्यंत 12 फुटाचाच जॉब झाला होता. हो 12 फूट बॉडी. आणि एवढी मोठी ह्यूज बॉडी उभी करणं म्हणजे खाऊ गोष्ट नव्हती. तो खूप म्हणजे मला एक चॅलेंजच होतं. आणि प्रत्येक जण येऊन त्या मूर्तीकडे बघून खूप सगळ्यांना हे वाटायचं. पण बट मला प्रत्येक जण एकच प्रश्न विचारतात, अरे ट्रॉली ट्रॉली. पण मला एवढा विश्वास होता, मला माझा बाप्पा नाराज नाही करणार कुठे. माझा विश्वास खूप आहे गणपती बाप्पावरती. त्याच्यामुळे मंडळाने पण मला खूप विश्वास दिला होता की तू काय काळजी करू नको, आम्ही मूर्ती व्यवस्थित घेऊन जाणार. बस तू केलंयस ना सगळं आतमध्ये व्यवस्थित. मी बोललो तू त्याच्याबद्दल काहीच काळजी करू नका. खूप सुंदर बोललो, आपण केलेलं आहे काम, कुठे काहीच प्रॉब्लेम येणार नाही. शेवटपर्यंत बाप्पा विसर्जनापर्यंत कुठे काहीच प्रॉब्लेम नाही आला. पण माझी एक म्हणजे जेव्हा गणपती बाहेर येत होता तेव्हा गणसंकुलच्या गेटवरती जेव्हा मूर्ती लागली, तिथे एक आहे ना असा थोडासा स्पीड ब्रेकर टाईप आहे. हा तिथे मूर्ती आहे ना मागे जाते आणि परत पुढे येते. तिथे मला भीती होती. त्याच्यामुळे मी सगळ्यांना मंडळांना पूर्ण अरेंजमेंटच करून सांगितली होती की आपल्याला रशी लावायची आहे. इव्हन आतमध्ये मी थोडा लोड बॅलन्स केला होता खाली ट्रॉलीला, कारण की ट्रॉली 7x8ची म्हणजे काहीच नाही. लहान ट्रॉली म्हणजे इव्हन गणपतीच्या वजनाच्या अर्धी पण ट्रॉली नव्हती खाली वजनाला. गणपती 1.5 टनचा होता आपला. तुमची ट्रॉली खाली किती फुट, किती म्हणजे हार्डली मी तुम्हाला सांगतो की 800-900 किलोची ट्रॉली असेल. ऑब्वियस आता जेव्हा तुम्ही जेव्हा एकदा बिल्डिंग बांधता, खालचा पाया मजबूत पाहिजे. तो काही जणांनी तर माझ्याबरोबर एक असा आर्टिस्ट सुद्धा काम करत होते की ज्यांना खूप वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. त्यांनी मला सांगितलेलं की अनिकेत भाई मुझे लगता है कि ये ट्रॉली का कुछ तो इशू होगा, शायद से ऐसा नहीं बोल रहे लेकिन कुछ तो होगा. मैं त्यांना बोललो की मेरा ट्रस्ट है भाई बाप्पा के ऊपर पूरा, अभी जो भी होएगा वो देखा जाएगा, बस होएगा 100% सही. आणि त्याच्यानंतर मंडळाने जेव्हा गणपती बाहेर घेतला ना, जस्ट तिथून माझ्या मंडपातून बाहेर काढला, तिथे मला शुअरिटी आली की माझी मूर्ती सक्सेस झाली आहे. आपला बाप्पा बोललो कुठे नाराज नाही करणार आहे मला बोललो. जेव्हा त्यांचं ते आली त्यांची मूर्ती तेव्हा तिथे माझी एक व्हिडिओ पण व्हायरल झाली. त्याच्यानंतर मला म्हणजे नंतर कळालं की त्या मंडळामधल्याच कुठेतरी मुलाने ती व्हिडिओ काढली. तर मी ॲक्च्युली घाबरलो होतो खूप. अच्छा. मनामध्ये भीती होती. आत्ता पण अंगावर शहारे आले की कसं होणार, एक्झॅक्टली काय होणार. म्हणजे बाप्पा माझा बाहेर येताना कुठे, कारण एवढी हाईट आहे, कसं काय पॉसिबल होणार. पण जेव्हा मुलांनी ती मूर्ती जेव्हा मंडळाने बाहेर आणली, लिटरली मी रडलो, भरपूर रडलो. मी हुंदका देऊन लिटरली रडलो. त्यावेळी माझा एक मित्र आहे प्रथमेश रावळ म्हणून, जो दादरचा लंबोदर मी बनवतो, माझा सगळ्यात पहिला गणपती. त्या मूर्ती त्याने मला धीर दिला तिथे की बोलतो अनिकेत आपली मूर्ती व्यवस्थित आलेली आहे, तू काळजी करू नको. मी गणपतीकडे लिटरली बघत पण नव्हतो. अच्छा. मी तोंड एका साईडला होतं माझं आणि बाप्पा तिकडे होता. तर तो व्हिडिओ कोणीतरी कॅप्चर केला नेमका त्यावेळी. आणि ते बघून आहे ना, नंतर मला जेव्हा आलं ना तो गणपती बाहेर ब्रिजच्या खाली आला जसा, बस बोललो जिंकलो. प्राऊड फील झालं की नाही यार, एवढ्या वर्षाची मेहनत बोललो जी केली ना ती फळाला आली बोललो. नाही तुम्ही खरंच ते जिंकलेली. कारण की म्हणजे कसं आता तुला एक्सप्लेन कसं नाही करता येते मला, बट तो जो हे होता ना, हॅपीनेस जो होता ना, माझी मुलं पण जी कारखान्यातली जी माझ्या मुलं आहेत, ज्ञानेश्वर आहे, साईराज दळवी आहे, ही जी मुलं आहेत, रोहन, इवन सगळी ग्रेट. म्हणजे त्यांच्याशिवाय आहे ना हे करू शकलो नसतो. टीमवर्क आहे. टीमवर्क अख्ख्या पूर्ण कारखान्यामध्ये आहे ना, सगळ्यांच्या कारखान्यामध्ये मला वाटतं माझ्या एवढी मुलं कोणत्याच कारखान्यात नसतील. स्वतःच्या हक्काची मुलं, जे पेमेंटचा विचार करत नाहीत, अशी मुलं.
आणि त्या मुलांमुळे मी ह्या सगळ्या गोष्टी सक्सेस करू शकलोय. म्हणजे माझा भाऊ पण आहे जो तुला जसं मगाशी बोललो मी की जो विजय खातूंच्या कारखान्यात काम करत होता, महेश शेवाळे म्हणून मोठा भाऊ माझा. त्याचा पण थोडा सहकार म्हणजे एक सहकार्य लागलं मला की अशा गोष्टी करूया, तशा गोष्टी करूया. ह्या गोष्टी करून आम्ही ती मूर्ती सक्सेस केलेली आहे. आणि जेव्हा ते फायनली मंडळाला पण खूप आवडली, मंडळाने पण खूप प्रशंसा केली. ती मूर्ती जेव्हा बाहेर आली त्याच्यानंतर लोकांनी पण मला खूप ॲप्रिशिएट केलं की इवन माझा मित्र आकाश तिरमल त्याने पण मला खूप बोललो, नाही यार, बोललो सगळ्यांना एवढं आवडली म्हणजे ती मूर्ती खरंच छान झाली बोललो. आणि तेव्हाच मला कळालं की मूर्तिकार अनिकेत शेवाळे आहेत. नाही, असे अनिकेत शेवाळे या गोष्टीवरनं खूप सारे इन्सिडेंट्स होतात. इव्हन असाच एक किस्सा आहे याच्यामध्ये गणसंकुलमधला. निखिल खातू, नो डाऊट राजन खातूंचा सरांचा मुलगा आहे. त्याला सुद्धा माहिती नव्हतं आजपर्यंत की मी अनिकेत शेवाळे आहे ते. कारण माझा कारखान्यातला म्हणजे भावासारखाच आहे साईराज देवी म्हणून, तो त्याला अनिकेत समजायचा. अच्छा. हा, तर तो मी जस्ट जात होतो, जाता जाता मी बोललो माझा कारखाना तिकडे. तर तो बोलला कुठे चाललास? तर नाही बाबा मी कारखान्यात चाललोय म्हणून. तर कारखान्यात बोलतो नाही अनिकेतला बोलतो हे कर म्हणून. तर तो साई येऊन बोलला की नाही दादा तोच आहे, दादाच आहे. हो अच्छा अच्छा बोलतो, सॉरी बोलतो, ठीक आहे ओके. तेव्हा त्यांना पण कळालं की तुम्हीच त्याला निखिलला अनिकेत कळालं शेवाळे. की अनिकेत शेवाळे मी. कारण की मी कधी ह्या गोष्टी, कारण माझं कारखान्यात तू बघशील ना शॉर्ट्स जी 3/4 असते तशी किंवा ट्रॅक आणि नॉर्मल याच्यावरती, कारण की मी स्वतः कारागीर आहे त्याच्यामुळे कुठे आपल्याला ते तसे कपडे घालून आपल्याला कामच करता येणार नाही. आणि वर्कशॉपमध्ये थोडंसं कम्फर्टेबल असायला Yes. पाहिजे. कारण आपलं कामच तशा पद्धतीचं आहे. त्याच्यामुळे तू ज्याच्यात कम्फर्टेबल असणार तू तसाच हे करू शकतोस. मला पण तसंच वाटलेलं दादा की ही मूर्ती तिरमळ स्टुडिओनी घडवलेली आहे. ओके. तर बाहेर आल्यानंतर मी रील अपलोड करत होतो, तर मी त्या इन्व्हाइट अ कोलॅबचा ऑप्शन असतो तिकडे. ओके. तर मी त्याला ना तिरमळ स्टुडिओला कोलॅब केली. ओ अच्छा. आणि तिकडे ना काहीतरी नेटवर्क एरर आला, तर ते रील पोस्ट झाली नाही. ओके. ते डिस्कार्ड केली मी. आतमध्ये आला तर माझा एक मित्र भेटला. तर त्यांनी सांगितलं की तू रील काढली नाही याची. मला पोस्ट करतोय. तर पोस्ट करता करता मी कॅप्शन टाकली, परत लोकेशन टाकलं आणि ऍड अ इन्व्हाइट कोलॅबमध्ये परत तिरमल स्टुडिओला इन्व्हाइट केली. तर त्यांनी मला सांगितलं तिरमल स्टुडिओ को क्यों इन्व्हाइट कर रहा है? बोला तिरमल की मूर्ती है ना. बोला नहीं कलाकार आर्ट्स की मूर्ती है. मैं बोला कलाकार आर्ट्स? तो बोला अनिकेत शेवाले. बोला अनिकेत शेवाले? बोला दूसरे मूर्तिकार ने बनाया है मूर्ति. तो बोला अरे बाप रे, मेरे को मिलना पडेगा अनिकेत दादा से. कारण ते खूपच एक मास्टरपीस मूर्ती तुम्ही घडवलेली आणि अनएक्सपेक्टेड होतं. अनएक्सपेक्टेड. म्हणजे एक नवीन मूर्तिकार ज्याला म्हणजे एवढा एक्सपिरियन्स नाहीये, म्हणजे 3 ते 4 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स आहे मूर्ती बनवायचा. आणि बॅलन्सिंग मूर्ती एवढी मोठी 32 फुटाची मूर्ती, हे तुमची दुसरी मूर्ती आहे. पहिली कमाटीपुराची चिंतामणी आणि ही दुसरी मूर्ती आहे. तर एवढे एक्सपेक्टेशन्स नसते की बाबा ह्यांनी हे मूर्ती बनवली. तेव्हा मला कळालं की बाबा कलाकार आर्ट्स म्हणून पण एक ब्रँड आहे आणि त्याचा फाउंडर अनिकेत शेवाले आहे. नाही ऍक्च्युली असं खूप वेळा होतं, म्हणजे असं तुझ्याच बाबतीत नाही, बऱ्याच जणांच्या बाबतीत होतं. अजून पण इव्हन प्रत्येक जणाला, आता तू हा पॉडकास्ट माझा केलायस म्हणून लोकांना कळेल की हा अनिकेत आहे म्हणून. कारण असे बरेच जण चेहरे बघतात की तिकडे, कोणाला अद्यापपर्यंत एवढं माहिती नाही की अनिकेत कोण आहे नक्की. कारण माझ्या कारखान्यात मुलंच एवढी आहेत की त्याच्यामध्ये नक्की मला शोधणं खूप कठीण आहे. कळलं का? सो काय त्याच्यामध्ये काही विषय नाही. आत्ता लोकांना कळणार आणि आता ह्या पॉडकास्टने लोकांना कळणार की अनिकेत शेवाळे कोण आहे म्हणून. एक्झॅक्टली. आज 11 वर्ष झाली काम करतोय, पण मी कधी मार्केटमध्ये येण्याचा विचार नव्हता केला होता. मी माझ्या बिल्डिंगमध्ये सेट होतो, क्योंकि मेरा एक ही विचार है कि आप बप्पा बिठा रहे हो, प्रभॉल नहीं.